नमस्ते मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण गणपतीची स्थापना कशी करायची ते बघणार आहोत। मी देवाजवळच दाखवित आहे, तुम्ही डेकोरेशन करून पण स्थापना मांडू शकतो आपण। माझ्याकडे डेकोरेशन व्हायचं आहे। मी पाटनं टाकून घेतलेला आहे, जागा पुसून, आणि त्यावर कापड टाकलेला आहे आणि स्वस्तिक काढून घेतलेला आहे। आता आपल्याला दीप प्रज्वलित करून ठेवायचा आहे प्रथम। आणि त्यानंतर आपल्याला कलशाची स्थापना करून घ्यायची आहे। मी प्लेटमध्ये तांदूळ घेतलेले आहे। आता आपण कलश स्थापन करूया। कलश मी मांडून घेतलेला आहे। आता आपल्याला फुलांनी नाही का थोडं या जागेवर पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि हळद कुंकू टाकायचं आहे। जिथे आपण गणपती मांडतो तेथे पाणी शिंपडून घ्यायचं आणि हळद कुंकू अक्षत वाहून द्यायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती दोन्ही हातांनी ही अशा प्रकारे स्थापन करायची आहे। श्री गणेश चतुर्थी हे मराठी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे। गणेशाच्या अवतारापैकी गणेश यांचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते। आता आपल्याला गणपतीचं अभिषेक करून घ्यायचं आहे। या मूर्तीचं करायचं आहे आणि मंत्रजाप करायचा आहे। गणगणपते नमः, गणगणपते नमः जल अर्पण करायचं आहे। आणि मग दुधाने करायचं आहे गणगणपते नमः, गणगणपते नमः म्हणत, आणि मग जल अर्पण करायचं आणि ही मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून मग हिला आपल्याला तिथे चौरंगावर स्थापित करायची आहे। थोडीशी तांदळाची रास ठेवायची आणि मूर्तीला आपण वस्त्र घालून इथे ठेवायची आहे। घट मी हा तयार करून घेतलेला आहे। यातनं तांदूळ खाली तांदूळ घेतलेले आहे आणि लोटा भरून पाणी भरून घेतलेलं आहे। आणि त्यात 1 रुपयाची एक सिक्का, एक सुपारी आणि अक्षत टाकलेला आहे, हळद कुंकू टाकलेला आहे। फूल टाकतात काही जण, पण फूल टाकू नका, कारण की आपल्याला 10 दिवस हा कलश ठेवावा लागतो, तर पाणीनं ते खराब होतं, म्हणून मी फूल टाकलेलं नाही आहे। मी वरतीच हार वाहेल घटाला आणि हे आंब्याची पानं लावून घेतलेले आहे आणि नारळ घेतलेला आहे, स्वस्तिक काढून घेतलेला आहे आणि कलशाला धागा बांधून घेतलेला आहे। अशा प्रकारे कलश तयार करायचा आहे। आता आपल्याला 4 वेळा आचमन करायचं आहे। असं पाणी घ्यायचं आहे आणि हातामध्ये घ्यायचं आहे आणि ओम केशवाय नमः म्हणत आपल्याला ग्रहण करायचं आहे। 3 वेळा ओम नारायण नमः, ओम गोविंदाय नमः, आणि 4थ्या वेळा आपल्याला हे जल इथे अर्पण करायचं आहे, ओम माधवाय नमः म्हणत। आणि आज आपल्याला संकल्प करायचा आहे। हातामध्ये थोडेसे अक्षत घ्यायचे आणि फूल घ्यायचं आणि संकल्प करायचा आहे की हे गणपती बाप्पा, मी 10 दिवस तुझी मनोभावे सेवा करणार आहे, अशी प्रार्थना करायची आहे आणि संकल्प घ्यायचा आहे, माझ्या घरात सुख समृद्धी नांदू दे, अशा प्रकारचे बोलून आपल्याला हे यात टाकायचं आहे तामणात किंवा प्लेटमध्ये। आता आपल्याला इथे रिद्धी आणि सिद्धीलाही स्थापन करायचं आहे, इथे मांडायचं आहे।
आणि दुसऱ्या साईडनी अशी एक सुपारी अशी मांडून घ्यायची आहे, दोन साईडनी दोन. तुम्ही गणपती बाप्पासाठी 5 प्रकारचे फळं घेऊ शकता. मी एकाच प्रकारचे घेतलेले आहे. आणि एक पानाचा विडा, हळकुंड, सुपारी आणि बदाम असं आपल्याला घ्यायचं आहे. परंतु मला पानाचा विडा मिळाले नाही, तर मी अशा प्रकारे ठेवत आहे. 1 रुपयाचा सिक्का आणि हळकुंड, सुपारी आणि बदाम असे 5 मांडून घ्यायचे आहे. बघा, अशा प्रकारे मांडून घ्यायचं आहे. आता ही पार्थिव गणपतीची मूर्ती आहे, तर आपण अभिषेक करू शकत नाही, म्हणून यावरनं पाणी शिंपडायचं आणि दुधाने पण अभिषेक करायचा पाणी शिंपडून. गणपतीची आता आपल्याला प्राण प्रतिष्ठा करायची आहे. तर ती कशी करायची, तर बघा, तूप घ्यायचं आणि दुर्वा घ्यायच्या आणि या दुर्वा त्यात भिजवायच्या आणि प्रथम गणपतीच्या डोक्यावर ठेवायचं, असं लावायच्या. त्यानंतर डाव्या हाताला आणि त्यानंतर उजव्या हाताला, त्यानंतर छातीला लावायचा आहे गणपतीचा. आपल्या हृदयावर डावा हात ठेवायचा आहे आणि मग ही विधी करायची आहे. आणि पायाजवळ गणपतीच्या, आणि त्यानंतर हे पायाशी वाहून द्यायचं आहे. म्हणजे आपल्या गणपतीची मध्ये प्राणप्रतिष्ठा झाली आहे. आणि म्हणायचं, हे गणपती बाप्पा, तू माझ्या घरी विराजमान हो, तुझे कोटी कोटी प्रणाम तुला, असं म्हणायचं. दिव्याचं पूजन करून घ्यायचं आहे, हळद कुंकू अक्षत वाहून. आणि कलशाचं पण करायचं आहे. आणि गणपतीला अक्षत वाहायची, गुलाल, बुक्का, हळद कुंकू सगळं वाहायचं गणपतीला. गणपतीला सगळं वाहल्या जातं. आणि त्यानंतर मी हार चढवून देते, फूल चढवलेलं आहे. गणपती बाप्पालाही हार चढवलेला आहे. आणि आता ह्या गणपतीचे पूजन करून घ्यायचं आहे. आणि हे 5 विडे ठेवलेले आहे आणि रिद्धी सिद्धी सगळ्यांचं पूजन करायचं आहे. रिद्धी आणि सिद्धी यांचं पण पूजन करून आपल्याला नमस्कार करायचा आहे. गणपतीचं पूजन झाल्यावर आपल्याला गूळ आणि खोबऱ्याचं नैवेद्य लावायचं आहे. लाडूचं आणि मोदकाचं पण लावू शकतो आपण. आणि पाणी ठेवायचं आहे. आणि दिव्याला साखरेचं नैवेद्य लावायचं आहे. पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीने भगवान गणेशाला आपल्या द्वारची रक्षा करण्यासाठी बनविले होते. जेव्हा भगवान शिवनी अंदर येण्याची कोशिश केली, तेव्हा गणेशाने त्यांना थांबविले. हे बघून भगवान शिव क्रोधित झाले आणि त्यांनी गणेशाचे डोके धडापासून अलग केले. त्यानंतर धडापासून त्यांनी अलग केले. तर पार्वतीला फार दुःख झाले. तिने आग्रह धरला की मला माझा मुलगा परत हवा. म्हणून मग शिवनी गणेशाला हत्तीचे डोके लावून पुनर्जीवित केले आणि पुन्हा त्यांचा जन्म झाला. भगवान गणेशाच्या अशा अनेक कहाण्या आहेत. त्यापैकी ही दुसरी कहाणी आहे. एकदा तुळशी रस्त्याने जात असताना तिचे लक्ष तपश्चर्या करीत असणाऱ्या गणेशाकडे गेले आणि ती त्यांच्यावर मोहित झाली. तिने त्यांच्याशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केलेल्या गणेशाने तिला नकार दिला
आपला प्रस्ताव नाकारला म्हणून तुळशीने त्यांना शाप दिला की तुमचे 2 लग्न होतील. गणेशाला पण राग आला. त्याने तुळशीला शाप दिला, तुझा विवाह राक्षसाशी होईल. म्हणून तुळस गणेशाला अर्पण करणे वर्ज्य मानले आहे. अशा प्रकारे भगवान गणेशाच्या अनेक कथा आहेत. गणेशाला हळद कुंकू लावून वस्त्र वाहून घ्यायचे. आणि तुमच्याकडे जानवं असेल तर जानवं पण तुम्ही गणपती बाप्पांना घालू शकता. आणि कधी पण उजव्याच बाजूला गणपतीच्या कलश ठेवायचा, अशी शिवपुराणामध्येही सांगितलेलं आहे. तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. कशी वाटली तुम्हाला माझी साधी सोपी पूजा? शेवटी आरती करायची, कापूर लावायचा, नंतर प्रसाद वाटायचा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदाने सण करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.